घरात रोज दिवा लावला जातो, पण तुम्हाला माहीत आहे का, देवापुढे दिवा लावण्याची योग्य पद्धत काय आहे? चुकीच्या पद्धतीने लावलेला दिवा कधीकधी सकारात्मक ऊर्जा कमी करू शकते आणि योग्य पद्धतीने लावलेला एक छोटासा दिवा घरात सुख, शांती, लक्ष्मी आणि समाधान आणू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, सकाळी देवापुढे दिवा कसा लावावा, कोणत्या दिशेला ठेवावा, कोणते तेल वापरावे आणि दिवा लावताना कोणत्या चुका टाळाव्या. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. अंधार दूर करून प्रकाश देणे म्हणजे जीवनातील दुःख, अडचणी आणि नकारात्मक विचार दूर करण्याचा संदेश दिवा देतो. देवापुढे दिवा लावण्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत आणि प्रसन्न राहते, लक्ष्मीचा वास राहतो, वाईट शक्ती दूर राहतात, देवांची कृपा प्राप्त होते, घरात सुख समृद्धी वाढते. सकाळी कोणता दिवा लावावा? तुपाचा दिवा अतिशय शुभ मानला जातो. शक्य असेल तर गाईच्या तुपाचा वापर करावा. दिवेची दिशा: दिवेची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. सकाळी देवापुढे दिवा लावण्याचे फायदे: 1. सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे जीवनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकता वाढते असे मानले जाते. 2. मन शांत आणि एकाग्र होते. दिव्याच्या ज्योतीकडे काही क्षण पाहिल्याने मन स्थिर होते, त्यामुळे दिवसाची सुरुवात शांत आणि प्रसन्न मनाने होते. 3. सकाळी दिवा लावण्याने दिवसभर चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. 4. घरातील वातावरण पवित्र राहते. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने, प्रार्थना केल्याने घरात सात्विक आणि आनंद वातावरण निर्माण होते असे मानले जाते. 5. आत्मविश्वास वाढतो. दिवा लावताना केलेली प्रार्थना मनाला बळ देते, त्यामुळे आव्हानांचा सामना करण्याची ताकद मिळते. 6. लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. नियमित दिवा लावण्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. दिवा हा फक्त तेल आणि मातीचा नसतो, तो आपल्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश असतो. ही होती सकाळी दिवा लावण्याची थोडक्यात माहिती. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.